शरद पवारांची प्रकृती स्थिर, पुण्याच्या रुबी रुग्णालयातल्या डॉक्टरांची माहिती। महायुती सुसाट, मविया डब्यात, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सरशी, लोकांचा राज्यभरात सत्ताधाऱ्यांकडे कल। निवडणूक निकालाचा राज्यभर जल्लोष, ढोल ताशांच्या गजरात काढल्या विजयी मिरवणुका। विजयी उमेदवारामध्ये घराणेशाहीच, नेत्यांची पोरं आणि नातलग विजयी। पाचोडमधून भुमरेंचा पुतण्या शिवराज, तर रायगडात भरत गोगावलेंचा मुलगा विकास जिंकला। चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर होणार, सत्ता स्थापनेसाठी कोणतीही अडचण नाही, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। परभणीमध्ये भाजपच्या माजी मंत्र्यांची घराणेशाही मतदारांनी नाकारली, सुरेश वरपुडकरांचे 5 पैकी 4 कुटुंबीय पडले, हातावर लढलेला पुतण्या कसाबसा जिंकला। वैभववाडी नगरपंचायत समितीवर भाजपाचं निर्विवाद वर्चस्व, नितेश राणेंना एक हाती सत्ता राखण्यात पुन्हा एकदा यश। धाराशिव जिल्ह्यामध्ये पुतण्याचा काकाला दे धक्का, तानाजी सावंतांच्या उमेदवाराला धूळ चारली, पुतण्या धनंजय सावंतांच्या गटाची बाजी। बीएमसीच्या तिजोरीच्या किल्ल्या भाजपाकडे, स्थायी समिती आणि शिक्षण समिती भाजपाकडे, महत्वाच्या 4 समित्यांचं वाटप ठरलं। बीएमसीमध्ये सुधार समिती, शिवसेनेला सत्तेत महत्वाच्या समित्यांमध्ये शिंदेंचा मान राखण्याचा प्रयत्न। मुंबई पालिकेची पहिली महासभा 16 फेब्रुवारीला, विरोधी पक्षनेता सभागृह नेत्याच्या निवडीकडे लक्ष। पुण्याच्या महापौरपदी भाजपाच्या मंजुषा नागपुरे, आठवले गटाचे परशुराम वाडेकर बिनविरोध उपमहापौर। चंद्रपुरात सत्ता स्थापनेचा तिढा कायम, काँग्रेस भाजपात तीव्र संघर्ष सुरू, तरीही मुनगंटीवार धानोरकर एकाच मंचावर। सोलापुरात स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएमसह गाडी घेऊन जाणं पडलं महागात, गाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल। उगाचच कोणी धाडस करणार नाही, उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोला, विधान परिषद आमदारकीबाबत टोला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 61वा वाढदिवस, दादांच्या निधनामुळे शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत। बेकायदा वृक्षतोड झाली तर अधिकाऱ्यांवरच थेट गुन्हा नोंदवा, मुंबई हायकोर्टाचे निर्देश। मुंबईतील सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट्समध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कर लावा, नवनियुक्त भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकरांची बीएमसी आयुक्तांकडे पत्रातून मागणी। मुंबईतील लोकल सेवेचा लवकरच होणार कायापालट, मुंबईकरांच्या सेवेत लवकरच वंदे मेट्रो एसी ट्रेन येणार, एमआरव्हीसी कडून अत्याधुनिक 238 रेकसाठी निविदा प्रक्रिया सुरू। पुढील महिन्यात 400 नव्या बसेस येणार ताफ्यात, नव्या बसचं राजमाता जिजाऊ असं नामकरण, परिवहन मंत्र्यांची घोषणा।